MP मधून डायरेक्ट आपण UP मध्ये दाखल होणार आहोत आज 8व्या दिवशी। झाशी राणी लक्ष्मीबाई राम राम मंडळी, झाशी व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। दिवस आहे 8वा। आता सध्या आहोत दिनारमध्ये। इथून फक्त एक आधा किलोमीटरच्या अंतरावर UP बॉर्डर आहे, तिथे जायचं आहे थेट। आणि UP मधून आता MP मधून डायरेक्ट आपण UP मध्ये दाखल होऊ। चला मग जाऊ। सकाळचे बरोबर 5:13। मोर्या मंगलमूर्ती मोर्या। जय जय शिवाजी जय 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 श्रीराम। तर अशा तऱ्हेने आपला बरोबर 6:05 वाजता प्रवास चालू झालेला आहे दिनारमधून। लगेच आपल्याला बॉर्डर लागत आहे UP बॉर्डर। MP मधून डायरेक्ट आपण UP मध्ये दाखल होणार आहोत आज 8व्या दिवशी। UP मध्ये दाखल झालोय। एक टोल गेला आणि इथून आता UP चा टोल चालू झालेला आहे। MP मधला UP मध्ये दाखल झालेला आहे। कॅमेरा चालू नव्हता, बंद होता। जस्ट टोलच्या पलीकडे आपण UP मध्ये आता एक 2-3 किलोमीटर अंतर वाचवत आहोत। त्यासाठी हायवे टू हायवे न जाता सिटीमध्ये जायचा प्रयत्न करतो। असा जुगाड करतोय दरम्यान। स्टँड मध्ये तर एवढा जुगाड करता आहोत 3 किलोमीटरसाठी ना। 3 किलोमीटरसाठी का मेन मार्केट सिटी बघून जाऊ, बाकी काय नाही। झाशीचा नगर आपका स्वागत करत आहे, लय मोठा बोर्ड लावलेला आहे। झाशी मार्केटमध्ये जातोय आणि सकाळ असल्यामुळे दुकानं सगळे बंद आहेत, जास्त काही ओढलेच नाही। 6:30 वाजलेत, समोर ट्रेन चालले। जय श्रीराम। वरना ट्रेन गेली, आपण खालना आलोय। झाशी आगमन पर आपका स्वागत करता है। गजब बेइज्जती है। किल्ला बघायचा ठरलेला आहे आमचा। आणि इथून फक्त या चौक आहे, गोंदिया चौरा आहे। इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर झाशीचा किल्ला आहे, तिथे जाऊन आपल्याला ते बघायचं आहे। अशा छत्र्या टांगल्यात मस्त की जाम बरे वाटते बघायला। विरांगण, हां विरांगण कला। जय सियाराम। फाईन, वा वा सुंदर सुंदर। समोर दिसतो तो झाशीची राणीचा किल्ला आणि झेंडा पण फडकतोय मस्तपैकी शान मध्ये वरती। तर आत काय जाणार नाही, कारण का आत गेलो तर आजचा आपला दिवस वेस्ट होईल। त्यामुळे बाहेरून गेटवरून आपण जे काय फोटो काढू, सायकल सोबत काढू ना। भेंडी किल्ल्याच्या बाजूला लपलेला आहे सूर्य। यस, तर फायनली आपलं एंड होतं इथं झाशी राणी लक्ष्मीबाई चा गेट, इथून एंट्री आहे। यस, तर फायनली आपण फोटो बघून आता बाहेरून निघतोय। तर हे दोघं मित्र भेटले। नाव काय तुमचा? नेम मोहित ध्रुव। ओके, तर हे इथलेच आहेत राहणारे झाशीमधलेत। तर त्यांना भेटून बरं वाटलं आणि थेट आता फोर्टच्या इथून आम्ही निघतोय। तर बाय बाय बाय, हाँ थैंक यू। मेरे भूमि झाशी में आगमन के लिए हार्दिक धन्यवाद। तर आपण आता झाशी मार्केट पूर्ण सोडतोय आणि फोर्ट पण बघून आता आपण हायवेला निघतोय उत्तर प्रदेश झाशी। बेटी बचाओ बेटी पढाओ, झाशीची राणी लक्ष्मीबाई। परत बाहेर निघता होने काय दादा उठा के बाल्टी मारेगा। कान फोडते वन कशाने पण हायवेला लागलोय। सध्या कानपूर रोड मार्गे चालतो आपण। कानपूर, लखनौ, नंतर अयोध्या। बाया काय मागतात? बाया पायना मोटार मागतात, मोटार। अरे मोटारीचे नांदन बाया जायला घर ग, बाया जायला घर मागतात मोटारीचं पाय ग। नुसता गहू। त्या ठिकाणी नाश्ता करायचा प्लॅन चालू आहे, पण चालू आहे का नाही। किलोमीटर झालं दाखवतो तुम्हाला। 51 किलोमीटर झालेलं आहे, 17चा ॲव्हरेज आहे। ठेवला का चालू? बाजूला दुसरा रिसॉर्ट आहे, तिथं बघूया आता। मागे रिसॉर्ट पण बंद आहे, बाजूला कुठला बर्गर पण बंद आहे।
भेंडी आमचा परत प्रवास चालू झाला 51 किलोमीटर नंतर. बाया काय मागतात? बाया पायाना मोटर मागतात, मोटर. नॅशनल हायवे 27, भोगनीपूर 134, कानपूर 199. तर फायनली देवनारायण राजस्थानी किंवा मारवाडी ढाबा. सावली कुठंच नाही. नाश्ता करायचा प्लॅन इथंच करूया. दरम्यान उत्तर प्रदेशमधला आमचा पहिला नाश्ता भजी आहेत बघा ही. करून आम्ही निघालो परत. बरोबर 9:15 झालेत. 55 किलोचे राईड होऊन नाश्ता करून 9:15 वाजलेले आहेत. उत्तर प्रदेशमधला हा दुसरा टोल सेंबरी आम्हाला लागलेला आहे. थेट सेंबरी टोल नाका पार करत आहोत. कुठला फोर्ट ते तर बघू दे. अमरगड फोर्ट हा काय. दरम्यान तो फोर्ट बघा तसा त्यासाठी थांबलो आम्ही. कोणता आहे तो बघायला. अमरगड फोर्ट आहे. आणि सध्या आता आमचे जवळजवळ 70 किलोमीटर राईड झाले सकाळपासून. आणि आता वाजलेत 11. यस, तर मंडळी 8व्या दिवसातील 100 किलोमीटर बरोबर आपला 1 वाजता झालेला आहे. एक बघा 1च्या आधी झाला. 12:59. आणि इथं थांबायचा 1 तास रेस्ट करायचा आहे आणि थेट निघायचं. दुबेका तसा अजून 1 किलोमीटर मागे आहे. तो येतोच. जास्त आपल्या सायकल पण शांत होतील आणि आपण पण शांत होऊ. भरपूर टाईम आहे त्यामुळे सकाळी नाश्ता जास्त केला. त्यामुळे आज काय जेवण करत नाही. डायरेक्ट आराम करून निघायचं आहे. तर बरोबर 2:12 आलेत आणि 1 तास बरोबर आराम करून आता थेट आम्ही इथून निघतो आहे. आता बरं वाटला. जेवलो नाही पण आराम करायला जाम बरं वाटला. अशा त्यांनी आपलं 100 किलोमीटर जाऊन आराम करून परत आपला प्रवास चालू करत आहे. तर 110 किलोमीटरच्या वर झालं आहे आणि हा एक टोल लागला आहे. आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तर आतापर्यंत सकाळपासून 110 किलोमीटर पूर्ण सपाट. फक्त मध्ये आधी फक्त थोडासा ब्रिज येत होते. बाकी सगळं पूर्ण सपाट. रोडच पूर्ण काय टेन्शन आहे सायकल चालवायला. सरळ तर होता त्यानं सपाट पण. भेंडे बरोबर 3 दिवस होली घालतात रंगपंचमी. आपल्याकडे 1 दिवस फक्त असते. आणि सरळ बघा सपाट. हां संपल. 3 दिवस होली चालते इकडं. हा बघा हा माणूस बघा रंगलेला आहे का नाही. तर असे सगळे रंगलेले आहेत. 3 दिवस रंगतील. बरं बघताय त्यांना कॅमेऱ्यात दिसतात का माहीत नाही पण 99% घरांना प्लास्टरच नाही. बाहेरून प्लास्टर नाही विचार करता नाही. फक्त आतून आहे का बघायला लागला. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? असे घर आहेत इकडं. बाहेरून प्लास्टर नाही. वेबसाईट आग्रा चित्रकूट. आपल्या सरळ जायचा कानपूर. दुसरा टप्पा 126 किलोमीटरचा. जिओ पेट्रोल पंप आहे इथं. 126 किलोमीटर आत्तापर्यंत झालेलं आहे. वाजले आहेत 3:54 म्हणजे 4 वाजले जवळजवळ. आज आग्रा हायवे समोरून गेला तो आपल्या. आता सामसूम असेल कुंभमेळ्याच्या वेळी जागा नाही. इथून आहे लेफ्ट साईडशी आपल्या सरळ जायचं आहे कानपूरला जायचं आहे. कानपूर मार्गे जायचं आहे. थोडीशी रेस्ट. मध्ये जायचा कडे इथून दाखवत आहे. हॉटेल पण नाहीत पुढे. मार्केटमधून हॉटेल भेटेल तरी. इकडून आहे 14 किलोमीटर आणि तिकडून आहे 17 किलोमीटर. 17 का 18 किलोमीटर. 3 ते 4 किलोमीटर हायवेशी जास्त दाखवत आहे. आणि हॉटेल पण नाही आहे त्यामुळे सिटीमधून जायचं ठरलं आहे. संपूर्ण मार्केट बंद आहे होली निमित्ताने. आणि ह्या अशा इलेक्ट्रिक गाड्या इकडच्या रिक्षा आपल्या कोकणात चालणार नाही. काही चढणी असतात नाही. ह्यांना प्लेन गाडी लागतात. तर म्हटले आजचा दिवस इथे समाप्त होत आहे. 146 किलोमीटरची राईड झाली आणि फायनल त्यांनी 2000 बोलला. 1600वर आणला याला कमी केलं आहे. उरई गाव आहे. उरई इथे आपलं एंड करता. इथनं फक्त आता अयोध्या 320 किलोमीटर आलेले आहे आपल्यासाठी. आणि दिवस आहेत आपल्यासाठी लय दिवस आहेत.
320 किलोमीटर आहे बस. हे काम 25.